हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत किंगडम मोनेरा, जो की आपण पाहत होतो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण R.H. विटाकर यांनी दिलेले 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहिलं होतं. या अगोदरच्या लेक्चरमध्ये त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये पहिला होता जो किंगडम मोनेरा होता, त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर किंगडम फंगाय, आणि त्यानंतर प्लांटी किंगडम, आणि शेवटचा जो हायर किंगडम होता तो होता ॲनिमिडिया. या सगळ्यांबद्दलचे आपण शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन या अगोदरच्या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये घेतलं होतं. तर आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटेलमध्ये किंगडम मोनेराबद्दलची स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तुम्हाला तुमच्या स्क्रीन पुढे काही किंगडम मोनेराचे एक्झाम्पल्स दिसत असतील, जे की बॅक्टेरिया. सगळ्यात मोठा ग्रुप कोणता आहे या किंगडम मोनेराचा, तर तो आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आर द सोल मेंबर ऑफ द किंगडम मोनेरा. म्हणजे या मोनेरामध्ये जेवढे ॲनिमल्स आहेत, जेवढे लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यापैकी सगळ्यात मोठा गट कोणता आहे, तर तो आहे बॅक्टेरियाचा. जेव्हा किंगडम मोनेराबद्दलची तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारतील आणि त्यामध्ये तुम्हाला बॅक्टेरिया जर आन्सर रिलेटेड टू द बॅक्टेरिया आन्सर असेल तर तुम्हाला ते मार्क करायचं आहे. म्हणजेच मोनेरामध्ये बॅक्टेरिया हा सोल मेंबर आहे. दे आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि सगळ्यात जास्त या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त जे प्रेझेंट आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यामध्ये बॅक्टेरिया हा आहे. बॅक्टेरिया ऑकर्स ऑलमोस्ट एव्हरीवेअर. 100 ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन हँडफुल ऑफ सॉइल. म्हणजे बॅक्टेरिया हा प्रत्येक ठिकाणीच प्रेझेंट आहे. ठीक आहे. तो एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये असतो. आता एक्स्ट्रीम हॅबिटॅट म्हणजे जिथं अतिशय जास्त उष्णता आहे, जिथे अतिशय जास्त थंड आहे, गारवा आहे, अशा ठिकाणी सुद्धा हे बॅक्टेरिया हे प्रेझेंट असतात. म्हणून या पृथ्वीतलावर सगळ्यात जास्त कोण आढळतं, तर ते आहे बॅक्टेरिया. ठीक आहे. मेनी ऑफ देम लिव्ह इन और ऑन अदर ऑर्गॅनिझम ॲज अ पॅरासाइट. आणि बॅक्टेरियाचं असं फीचर आहे की ते एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये, प्रत्येक हॅबिटॅटमध्ये ते सर्वाईव्ह करतात. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, खूप उष्णता असो, खूप ओलावा असो, खूप थंडावा असो, तरीही सुद्धा हे बॅक्टेरिया ते सहन करतात. ठीक आहे. ते एकतर प्राण्याच्या वर उपजीविका करतात किंवा त्यांच्या आतमध्ये सुद्धा ते जाऊन उपजीविका करतात. म्हणजे बॅक्टेरिया हे इतके कसे आहेत, तर इतके स्ट्रॉंग एक मायक्रो ऑर्गॅनिझमचा गट आहे ज्यामध्ये ते सगळे फीचर्स शो करतात. बॅक्टेरिया आर ग्रुप्ड अंडर 4 कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर शेप. तर या बॅक्टेरियाचा शेपवरून याचे 4 ग्रुप पडलेले आहे. फर्स्ट आहे कोकी. त्यानंतर कोकी कशा प्रकारचं असतं, इथे तुम्हाला फिगरमध्ये दिलेलं आहे. हे ड्रॉप लाईक स्ट्रक्चर आहे आणि हे बॅक्टेरिया या टाईपचे असतात. त्यानंतर बॅसिली आहे. बॅसिली हे रॉड लाईक आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्पायरिला आहे. स्पायरिला हे म्हणजे स्पायरल सारखे आहेत, स्पायरिलियम. आणि त्यानंतर शेवटचा आहे तो विब्रिओ आहे. विब्रिओ कॉमा लाईक स्ट्रक्चर आहे. तर हे बॅक्टेरियाचे काय आहे, टाईप आहे, जे की त्याच्या शेपवरून पडले गेलेले आहेत. तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल की जे किंगडम मोनेरामध्ये सगळ्यात सोल जो मेंबर आहे तर तो कोणता आहे, तर तो बॅक्टेरिया आहे. त्यानंतर पुढे पाहूया. दो द बॅक्टेरिया स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल. हे बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर तुम्ही इथे पाहिलं तर ते किती सिम्पल आहे, अगदी सिम्पल आहे. पण हे बॅक्टेरिया जेवढा सिम्पल आहे तेवढंच त्याच्या नेचर, त्याच्या बिहेवियर हे कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. आपल्याला समजून घेण्यासाठी त्यांचं बिहेवियर हे अगदी खूपच कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. कम्पेअर्ड टू मेनी अदर ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया ॲज अ ग्रुप शो द मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. आता एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजे त्यांची जी मेटाबॉलिक प्रोसेसेस असतात, त्यांची मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये अतिशय जास्त प्रमाणात कशी आहे, डायव्हर्सिटी आढळून येते. कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात आणि
त्या अकॉर्डिंग त्या इन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंग त्यांची कशी असते मेटाबॉलिक डायव्हर्सिटी ते शो होते. त्यामध्ये काही पॅरासिटिक असतील, काही ऑटोट्रॉपिक असतील, काही हेट्रोट्रॉपिक असतील, काही सॅप्रोफायटिक असतील. अशा प्रकारची ते काय दाखवतात मेटाबॉलिक डायव्हर्सिटी दाखवतात. ठीक आहे. काही जे बॅक्टेरिया आहेत ते ऑटोट्रॉपिक आहे. आता ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की जे ॲनिमल स्वतःचं अन्न स्वतः प्रिपेअर करतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप आहेत आणि किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स आहेत. फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्समध्ये काय होतं की क्लोरोफिलच्या सहाय्याने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपमध्ये काय होतं की ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सपासून काय करतात आपलं अन्न तयार करतात. तर अशा प्रकारे जे हे बॅक्टेरिया आहेत ते सगळ्या प्रकारचं मेटाबॉलिक डायव्हर्सिटी दाखवतात. त्यामध्ये ते ऑटोट्रॉपिकसुद्धा आहेत, हेट्रोट्रॉपिकसुद्धा आहेत, पॅरासायटिकसुद्धा आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचे ते त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी शो करतात. आता या किंगडम मोनेरामध्ये 2 असे गट पडलेले आहेत बॅक्टेरियाचे. ते सगळ्यात जास्त असे बॅक्टेरिया जे सगळ्यात एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये आढळतात असे बॅक्टेरिया आणि काही असे बॅक्टेरिया जे ट्रूली बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक शो करतात. ठीक आहे. तर इथे 2 गट पडलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे अर्चिओबॅक्टेरिया आणि सेकंड वन आहे जे आहे युबॅक्टेरिया. आता आपण हे कशामध्ये पाहत आहे किंगडम मोनेरामध्ये पाहत आहोत की ज्याचा सोल मेंबर कोण आहे तर त्याचा सोल मेंबर कोण आहे बॅक्टेरिया आहे. आणि या बॅक्टेरियाचे 2 गट पडलेले आहेत. पहिला आहे कोणता अर्चिओबॅक्टेरिया. कोणता आहे तर इथे लिहिते मी. पहिला आहे अर्चिओबॅक्टेरिया आणि सेकंड वन कोणता आहे तो जो की इथे लिहिले आहे. सेकंड वन कोणता आहे तर तो युबॅक्टेरिया आहे. असे 2 गट इथे पडलेले आहेत. तर पहिल्या गटची कोण आहेत, काय आहे त्यांचं फीचर त्याची स्टडी आपण इथे करूया. Archaeobacteria, these bacteria are special since they live in some of most harsh habitat such as extreme salty areas. तर हे जे बॅक्टेरिया येतात हे ॲर्चिओबॅक्टेरियामध्ये जे बॅक्टेरिया येतात